सर्वात सुंदर आणि व्यवस्थित रस्ता समजला जाणारा राष्ट्रीय महामार्ग 6चा मार्ग समजला जातो। मात्र याच रस्त्यावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना पर्यायी मार्गावरून जाताना वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक अंतरांपर्यंत खड्डेच खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहने चालवताना अपघाताला निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। राष्ट्रीय महामार्ग 6 वरील रहाटगाव ते गौरी इन हॉटेल मार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम अनेक दिवसापासून सुरू आहे। याच रस्त्यावर नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यायी मार्ग दिल्याने या रस्त्याने सर्व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे अरुंद रस्ता, त्यातही 600 मीटर अंतरावर खड्डेच खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे। या पर्यायी मार्गावरून वाहने काढताना जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना जावे लागत आहे। दुसरीकडे पाहिले असता या राष्ट्रीय महामार्गावरून जाताना वाहन चालकांना टोल नाका पावती अदा केल्याशिवाय वाहने समोर जाऊ दिल्या जात नाही। तर मग असा पर्यायी रस्ता असा तयार का केला, याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे। या पर्यायी मार्गावर अनेक वाहनाचे चाके पंक्चरसह अपघात घडल्यास राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जबाबदार राहणार, अशी चर्चा आता वाहन चालकात होताना दिसून येत आहे। राष्ट्रीय महामार्ग 6 वरील रस्त्यावरचं बांधकाम सुरू आहे। आपण थेट पोहोचलेलो आहे गौरी इन या हॉटेलच्या समोरील रहाटगावच्या परिसरामध्ये। रहाटगाव समोरील असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6चा आपण रस्ता पाहत आहे आणि एकीकडे याच राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम सुरू आहे, तर पर्यायी रस्ता याचं प्रशासनाने दिलेला आहे। मात्र पर्यायी रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झालेले आहे। नागपूरकडे जाणारा हा मार्ग आणि याही मार्गावर पर्यायी मार्गावर खड्ड्यांच्या मोठ्या प्रमाणावर अनेक रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने अनेक वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कार असेल, दुचाकी असेल, ट्रक असेल, एसटी असेल, असे अनेक वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या पर्यायी रस्त्यावर खड्ड्यांच्या मोठ्या प्रमाणावर अनेक स्थळावर खड्डे निर्माण झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे आणि एकीकडे अनेक दिवसापर्यंत लांबपर्यंत चाललेल्या या बांधकामामुळे वाहन चालकांना होणारा त्रास हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे। या खड्ड्यामुळे अनेक वाहनांच्या ट्रक चाकांचे सुद्धा नुकसान होत आहे, टायर पंक्चर होत आहेत, अपघाताचा मोठा आमंत्रणच मिळणार असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पर्यायी रस्ता तर दिला आहे, मात्र पर्यायी रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलं नाही, हे विशेष राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचं दुर्लक्षच झालंच का, हा प्रश्न आता निर्माण होत आहे।